ही एंट्री आहे हो. बंगल्याची. आणि तुझं जे काय आउट हाऊस आणि ते हां. दाखवलं आहे ते या ते साईडला आहे. ते ह्या साईडने बघा. आता हे पण जे रूम्स आहेत ना, हम्म. हे रूम्स नाहीच आहेत. मग सगळेच हेलिकॉप्टर जण. माझं जातंय. मी जेवलो. आई डबा पाठवते. तू मला काय बघशील झोपणं? मला तर आता लोकमत फिल्मी येणार म्हणून मी उठलोय. सेट सफरच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत पाठराखीण या मालिकेचा सेट. या मालिकेत दिसताना खूप मोठा बंगला दिसलाय, बंगल्यासमोर मोठं गार्डनही पाहायला मिळत आहे. मात्र याच्यात बरेच जुगाड आहेत. एवढा मोठा बंगला असताना देखील एकाच ठिकाणी कसं वेगवेगळ्या जागांचं शूट होतोय, कसा हा जुगाड केला जातोय हेच आपल्याला दिसतं तसं नसतं मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ही सेट सफर आपल्याला घडवणारे या मालिकेतला आलोक म्हणजेच अभिनेता शुभंकर तावडे. चला तर मग भेटूया शुभंकरला आणि जाणून घेऊया हे सीन मधले जुगाड नेमके कसे होतात ते. चला. जसं मी तुम्हाला म्हटलं पाठराखीण मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे. माझ्यासोबत आलोक म्हणजे शुभंकर आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू कमाल. बरं वाटलं तू आलीस आमच्या सेटवरती. येस. तर आजचं आपलं मी प्रेक्षकांना ऑलरेडी सांगितलंय सेट हं. सफर असं आमचं सेगमेंट आहे. हां. आणि ह्याच्यात आम्ही फक्त सेट सफर घडवत नाही तर आम्हाला आमच्या प्रेक्षकांना दाखवायचं असतं हं. त्याच्या BTS सगळे. म्हणजे ओके. जे तुम्ही एखाद्या ठिकाणी शूट करत असाल तर त्याच्या मागचे BTS काय असतात, हं. प्लस एखादं चीट शॉट जर काही करत असाल, हां. चीट रूम करत असाल हां. आणि काही सिक्रेट्स असतील सेटवरचे ते आम्हाला पाहायचे तुझ्याकडनं खास करून. सो रेडी आहेस? येस, येस. कुठून सुरुवात ॲब्सोल्युटली. करायची? मेनली तर आमचं आता शूट सुरू आहे. ओके. तर कशा प्रकारे शूट सुरू असतं हे तुम्ही बघूच शकता. आणि आमचे 2 खूप टॅलेंटेड ॲक्टर्स समर आणि समायरा, ओके. सगळ्यात म्हातारे जे आहेत 2 आमच्या सेटवरती. 2 एक 6 वर्षाची म्हातारी आहे आणि 8 वर्षाचा म्हातारा आहे आमच्या सेटवरती. दोघेही अप्रतिम काम करतात आणि एवढे जेन्युइनली काम करत असतात, एवढे मेहनतीने ना, हा. की आम्हाला पण असं होतं की ना आपण पण हलकं सिरियसली घेतलं पाहिजे. ओके. पण आम्ही पण पण ते खूप गोड आहेत आणि त्यांच्यामुळे ना असं लाईव्हली वाटतं अख्खा सेट. ते असले सेटवरती की अशी वेगळीच मजा येते. वाव. सो त्यांचा एक सीन चालू आहे हम्म. आणि प्रोफेशनली काम करतात दोघं. काय म्हणजे बोलतोस? तो समर म्हणजे तर आमचा सलमान आहे. त्याचं असं आहे की भाई मी येणार, मी काम करणार. आणि समायरा तर खूप गोड आहे. तिचे डोळे अप्रतिम बोलतात आणि शी विल गो अ व्हेरी लाँग वे. वाव. वा. छोट्यांची ओळख तर आपल्याला झाली आहे. आत्ता तिथे त्यांचा शॉट चालू आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना डिस्टर्ब नाही करणार. पण आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो, तुम्ही जर प्रोमो बघितला असेल तर त्यात हा तुम्हाला बंगला दिसला असेल आणि हां. त्याच्यासमोर एक खूप मोठं हे गार्डन जिथे आत्ता शूट होतंय ते. सो हे जे मी मगाशी तुला एक विचारलं, प्रोमो इथेच शूट झालाय आणि सेमच लोकेशन आहे गार्डन आणि बंगल्याचं. हो. पण दिसताना खूप ग्रँजर दिसलंय, तर हां. त्याच्याबद्दल काय त्याची मागची स्टोरी काय सांगू शकतोस मला? मेनली कसं आहे ना, कॅमेरा ही खूप गमतीशीर गोष्ट आहे. अर्थात. तुम्ही काय दाखवता त्याच्यावरती सगळं असतं. आणि तुम्ही आता न्यूजवाले आहात, रिपोर्टर्स आहात, तुम्हाला माहितीच आहे की काय दाखवलं की कशा प्रकारे ते दिसतं. सो तीच मजा आहे कॅमेराची, हम्म. की तो आम्ही तिकडे सेटअप केला होता आणि वायडर अँगलने ते तेवढं मोठं दिसतं. बरोबर. ते तेवढी डेप्थ ऑफ फील्ड त्याची वाढते आणि हम्म. आम्ही दरवाजा उघडतो, लाइटिंग त्या प्रकारे होतं. तर ना ते आपण रिअल लोकेशनवरती आल्यानंतर ते असं वाटेल की अरे जरा हे लहान वाटतंय का, की ही हा. जागा छोटी वाटते का? पण ते ऑन स्क्रीन कॅमेरामुळे ते एवढं प्रॉपर आणि एवढं मोठं वाटतं आणि तीच मजा असते. आणि बरोबर. म्हणजे चीट नाही म्हणता येणार मला हे हे हा एक प्रकार, दिस इज द मॅजिक ऑफ कॅमेरा हम्म. असं मला नेहमी वाटतं. हम्म. आणि ह्या मॅजिकमुळेच जे काय आम्ही क्रिएट करतो ते राईट. लोकांना ते तसं तसं खरं वाटायला लागतं. राईट. सो ह्या मॅजिक बद्दल मी आज सांगेनच की काय काय मॅजिक केली जाते सेटवरती येस. आणि लोकांना आम्ही लोकांवरती ती भुरळ पाडतो. येस. अर्थात काही प्रेक्षकांना अर्थात ह्या सेगमेंटमुळे आपण बऱ्याच वेळेला दाखवलं बिहाइंड द सीन कसं असतं. तर हा जो बंगला हां. आहे ह्याच्या वरचा जो भाग आहे हां. तो तुम्ही यूज केलेला आहे की हा फक्त बंगल्याचा दाखवण्यासाठीचा वरचा नाही, भाग नाही, आहे? नाही. तो वरचा भाग तो यूज होणारच आहे. ओके. आणि काही सीनसाठी आमचे ब्लॉकिंग वगैरे वरती होतीलच. ओके. त्याचा एंट्रन्स दुसरीकडून आहे. हम्म. पण हा बंगला एवढा अप्रोप्रिएट आहे ना हम्म. या शूटिंगसाठी. आणि सूर्यवंशी म्हणजे सूर्यवंशींचं घर असं असलं पाहिजे. हम्म. तर हे ज्या प्रकारे बाहेरचा एरिया पण एवढा मोठा आहे, हो. आतमध्ये पण मी तुला भरपूर काय काय सांगेन, काय काय मॅजिक केली जाते. हम्म. सो वरचे तर सीन होतीलच हळूहळू. हम्म. आता जसं जसं स्क्रीन प्ले पुढे जातोय, एपिसोड येत आहेत आणि हम्म. लोकांना आता आवडतातच आहे. हो.
तर तशा तशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या जागा एक्सप्लोअर करू सेटवरच्या. वाव. बरं, हे खूप मोठी जागा आहे बाहेरची हा आणि इथे तू म्हणालास की एंट्री एक्झिटचा काहीतरी हा झोन आहे, तर सो तो काय आहे? सो ही जी जागा आहे ना, हा. ही आम्ही जागा आलोकचं आउट हाऊस म्हणून एक जागा आम्ही क्रिएट केली आहे. ओके. तर त्याचं एंट्री एक्झिट आम्ही ते इकडनं दाखवतो. ओके. पण ते आउट हाऊस आहे इथून 1.5 किलोमीटरवरती ओके. आणि ती दुसऱ्या सिरियलच्या सेटवरती आहे. ओ अच्छा. कारण की कधी कधी काय होतं आणि अ, ती जी स्पेस असते ना, राईट. ती स्पेस कधी कधी मोठी लागते, अजून थोडी मोठी लागते आणि एका वेळेला दोन जागी शूट चालू आहे, म्हणजे इकडचे पण काही सीन्स चालू आहेत, तिकडचे पण काही सीन्स चालू आहेत. ओके. सो हेक्टिक नको ह्याला म्हणून तिकडे आम्ही ती एक रूम क्रिएट केलेली आहे. हम्म, हम्म, सो मॅजिकली असं दिसतं की मी हम्म. जातोय इथून, येतोय ओके. इथनं, हा. पण ऍक्च्युली मी मेकअप रूम, ओके. मग नंतर गाडीने 1-1.5 किलोमीटर लांब जा, हम्म, मग तिकडे वेगळ्या सिरियलच्या सेटवरती अजून लोक भेटतात हम्म. आणि मग तिकडे शूट केलं जातं. ती एक छोटी एक रूम आहे, अच्छा. तिकडे सगळं शूट केलं जातं. ओके, मग ही खरी बंगल्याची एंट्री आहे, म्हणजे येस जे येस, आता आपण हा येतो ती एंट्रन्स आहे. ही ही एंट्री आहे हो. बंगल्याची. आणि तुझं जे काय आउट हाऊस आणि ते हा दाखवलं आहे ते या ते साईडला आहे. ते ह्या साईडने बघा. आता हे पण जे रूम्स आहेत ना, हम्म. हे रूम्स नाहीच आहेत. अच्छा. हा म्हणजे फक्त दरवाजा आहे. ओके. ह्याच्या मागे आहे भिंत. जाऊन बघूया आपण, जरा दिसेल आपल्या हा प्रेक्षकांना खरोखर. हे बघा, हे आता इकडे टकटक केलं, कोण आहे, भिंत आहे. इकडे ही भिंत आहे. सो हे समजा आउटडोर, समजा बाहेरनं काही दाखवायचं असेल की इकडे काही रूम्स आहेत वगैरे त्यासाठी, हम्म, तर कारण की सगळ्याच गोष्टी ऍक्च्युली नाही बनवल्या जाऊ शकत. बरोबर. पण हीच मॅजिक क्रिएट होते हम्म. आणि त्या त्या प्रकारे सगळ्या इकडे रूम्स आहेत. ओके, पण आमच्या ह्या रूम, हा सॉरी तू आमच्या बोलतोस. मेकअप रूम्स पण इकडेच आहेत, काही इकडे आहेत, काही तिकडे आहेत. ते ऍक्च्युली प्रॉपर बनवल्या गेल्या आहेत. ओके. पण हे तर फक्त असे दरवाजे आहेत, फक्त आउटडोर मधनं दाखवायला. पण हे आता सिरियल मध्ये काही ओपन झालं की हे नेमकं काय आहे, किंवा हे पुढे नाही नाही, यूज होणार आहे? अजूनपर्यंत तरी आम्ही काही ते म्हणजे ठामपणे सांगितलं नाही की ही जागा आहे, ओके. ह्याचा असा उपयोग आहे. पण इट इट इज जस्ट देअर, म्हणजे नंतर आम्ही कदाचित ते दाखवू का एक्सप्लोर करू. ओके. सो आता इथे ना बरीच झाडं देखील आहेत, मी हा बघते सगळी जांभळाची, हा. तुला फणसाची. स्वेटर वगैरे हवंय? खूप थंडी आहे इकडे. मी घातलंय, तर तुला पण नंतर दे. प्रचंड गरमी आणि गरमीने हैराण झालोय खरं तर, पण इथे हा निसर्गाच्या सानिध्यात शूट करताय. हो. सो संध्याकाळचा असा काही माहोल असतो का? आणि अर्थात आता समर चालू आहे, तिथे फणसाची, आंब्याची, जांभळाची थांब, सगळीच हेलिकॉप्टर झाडं. माझं जात आहे. मी जेवलो. आई डबा पाठवते. मी ठाण्यावरून मडला शूटला येतो. हा. सो आई हेलिकॉप्टरने मला डबा पाठवते. सॉरी, ते जरा लेट झाला. आईला कळलं नाही आपण इंटरव्ह्यू करतोय तर. तिला काय सांगू, आई आई असते ग. बोल, सॉरी मी तुला कट ओके. केलं. पण हेच मला म्हणायचं की हे समर आता सुरू आहे आणि हम्म. संध्याकाळी कधी जेव्हा थोडंसं सनडाऊन झालं, तर मड सारख्या लोकेशनला तुम्ही शूट करता. हा ह्याचं असं काही आता सध्या असं बसून छान आस्वाद घेताय, संध्याकाळची स्पेंड करताय, असं कधी झालंय या आवारात? ह्या आवारात सांगू ना, आता इकडनं ना, आता तुम्ही बाहेर गेलात ना, हा. तर तिकडनं ऍक्च्युली समुद्र दिसतो, वरून पण समुद्र दिसतो. ओके. तर संध्याकाळच्या वेळेला रोज वेगवेगळे कलर्स दिसतात इकडे आकाशात. ओ. कारण नाईस. की सनसेट होतो आणि सनसेट झाल्यानंतर कधीतरी असं ऑरेंज दिसतं, कधी पर्पल दिसतं, कधी 2-3 शेड्स दिसतात. वाव. सो संध्याकाळी एवढं शांत मस्त वातावरण होतं ना, हम्म. की तो एक काळ असतो जो आमचा ब्रेक पण होतो अच्छा. आणि तो एक छान सनसेटचा पण वातावरण असतं. हम्म. तर आम्ही फक्त बसून ब्लॅक कॉफी वगैरे प्यायलो, बसलो, एकमेकांशी बोललो. कारण की युजली आम्हाला तेवढा वेळ नाही मिळत. जेव्हा बरोबर. कधी वेळ मिळतो सगळे आराम करतात, झोपतात. कारण की अख्खा दिवस काम केल्यानंतर रेस्ट पण तेवढीच गरजेची असते. बरोबर. हो. आणि सो त्यासाठी तो रेस्टिंग पिरियड असतो. पण एक जेव्हा वातावरण चेंज होता, हम्म. स्काय चेंज होतो, तेव्हा सगळे येऊन मस्तपैकी मजा करतात. सो बंगल्याच्या आतमध्ये जाण्याच्या आधी इथेही अशी सिटिंग अरेंजमेंट मला पाहायला मिळते, आणि तू म्हणालास तसं की बंगला खूप मोठा आहे आणि राईट सूर्यवंशींच्या नावाला शोभणारा आहे. राईट. बाहेरच एवढी स्पेस आहे, तर आतला बंगला कमालच असणार आहे. पण हो. ही स्पेस कशी यूज होते आणि सध्या इथे काय सीन होतात? मेनली काय आहे ना, इकडे आता सीटिंग अरेंजमेंट्स आम्ही केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे. हा. म्हणजे इकडे एक सोफा लागतो, इकडे पण ही एक जागा आहे. ओके. सो कसं असतं, आता भरपूर वेगवेगळे सीन्स येतच असतात. तर जेव्हा फक्त घराच्या आतमध्येच केलेलं आहे किंवा हेच लोकेशन आहे, सो तोचपणा दिसू नये
म्हणून इथे पण काही सीटिंग अरेंजमेंट्स केलेले आहेत ओके. सो दॅट एक वेगळं बॅकग्राऊंड मिळेल, एक वेगळ्या प्रकारचं सेटिंग मिळेल किंवा हे बरोबर. टेबल आम्ही बाहेर पण कधी कधी वापरतो, ओके. एका सीनमध्ये वापरलं गेलंय आणि मग तिकडे पण काही त्या सोफ्यावरती पण काही सीन्स होऊ शकतात. सो असे ना कॉर्नर्स काही काही क्रिएट केले जातात. येस. तर ही जी जागा आहे ना ती बऱ्यापैकी लाईटसाठी वापरली जाते, म्हणजे की space बाहेरनं खूप जी जास्त लाईट आहे. येते, कारण की मेन हा पण असतो की सोर्स लाइटिंग म्हणतात त्याला, बरोबर. की बाहेरून एक लाईट येते. सो इकडे अख्खं लाइटिंगचं सगळं सामान लागतं, वा. इकडे लाईट्स लागतात, त्याला कट केलं जातं बरोबर आणि तशा प्रकारे आतमध्ये ती लाईट जाते. सो हा हा मला तरी वाटतं की ही जागा लाइटिंगसाठी पण खूप बऱ्या प्रकारे यूज केली जाते. ओके. आता इथे हा खरोखरचा बंगला आहे, हो, राईट? ऍक्च्युअल बंगला. ह्या ज्या खिडक्या आणि ते जे आम्हाला डोर वगैरे हे सगळं हा, दिसतंय, हे खरोखरचं आहे हो, आणि हे ह्याच्या खिडक्या खिडक्या तर ऍक्च्युअल आहेत, हां, त्या खिडक्या खऱ्या आहेत हां. आणि तो डोर हा जो हां. ते ते पण एंटर केला आता. इथे खाली लॉक आहे त्याला, ओह! अच्छा, ओके. इकडे कडी आहे, हं. तो ओपन पण करता येतं कारण की आतमध्ये पण एक एक खिडकी विंडो आहे. आहे, हां. एक विंडो आहे. सो अशा प्रकारे काही गोष्टी आम्ही मॅजिक जे करतो हं. ते हे पण उघडलं जातं इकडनं पण. तशा प्रकारे ना अजून आम्ही आतमध्ये पण एक दोन गोष्टी दाखवेन मी, ओके. की ज्या ओपन अप होतात हं. आणि तिकडनं वायर्स वगैरे जाऊ शकतात किंवा वॉव! काय सेटअप होऊ शकतो. हं. अशा प्रकारच्या अजून अनेक गोष्टी आहेत सेटमध्ये. वॉव! सो आता आपण थेट जाऊया बंगल्याच्या आतमध्ये आणि जे घर आपण बघतो, जिथे बरेच सीन आपल्याला पाहायला मिळतात सगळ्या कुटुंबाचे, फॅमिलीचे, ते आता इथे होतायत. वाह! सो या हॉलमध्ये Yes. आपल्याला बरेच जास्त खूप जणांचे जेव्हा सीन असतात, तेव्हा कदाचित इथे आम्हाला ते पाहायला मिळतात. हो. सो आता इथे हॉल तर आम्हाला दिसतोय, पण हा हॉलही असा स्प्लिट होतो, की आज इथे काहीतरी वेगळं शूट करतोय, आज ही काहीतरी वेगळी रूम दाखवली असं? सो हा आत्ता तरी हॉलचा अख्खा सेटअप लावलेला आहे हां, आणि मी तेच कंटिन्यू करतो जे मी तिकडे सांगितलं होतं, की जी वायर्ससाठी जी जागा होती, हां, आता हे जे आहे, हा हं, जो अख्खा सेटअप आहे, हां. तिकडे एक अशी फ्रेम केलेली आहे ना. जाऊया तिथे? हा, ये दाखवतो. सो ही ही एक वॉल क्रिएट केलेली आहे ओके. आणि हे अख्खं बुकशेल्फ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हं. आणि ही जी इकडे आहे, हा ऍक्च्युली दरवाजा आहे एक. हा ओह! जर अच्छा. ढकलला हां, म्हणजे तो पुश करायला लागतो. हा त्यांनी खिळ्यांनी आत्ता आत्ता तात्पुरती ठोकलेला आहे. ओके. हा जेव्हा पुश केला जातो, उघडला जातो, हां. तर हे अख्खं हा हे एवढं पार्ट बाहेर येतं आणि इकडनं वायर्स वगैरे जाऊ शकतात. जे ओह! मागे जातं, मागून मग लाईटसाठीचे त्या रूममध्ये, माझी रूम आहे तिकडे, हं, हं. तर त्याचं लाइटिंग करण्यासाठी इकडनं वायर टाकले जातात असे. सो दॅट ह्या हक्का हा परिसर हां. रिकामा राहील. सो तो राईट. पण एक ती पण एक मॅजिक आम्ही केलेलं आहे. हां. सो आता मुंबईत शूट करतोय तर जुगाड हा शब्द सगळ्यांनाच माहीत असेल. अर्थात. तर शूटिंग आणि प्रोडक्शन हा हे तुम्हाला जुगाड लावूनच करायला लागतं. तुम्हाला बरोबर. स्मार्टली करावं लागतं कारण हं. की वर्क हार्ड वर्क तर सगळेच करतात. अर्थात. शूटिंगमध्ये स्मार्ट वर्क खूप गरजेचं आहे. आता हॉलमध्ये आपण येतोय आणि Yes. इथे काही इंटेरियर चेंज होतं का? किंवा तुम्ही हा. म्हटलं तसं, की एखाद ठिकाणी असं हा. स्प्लिट करून काही गोष्टी इथे वापरतात. हॉलमध्ये हो. असं काही चीट होतंय? का हॉलमध्ये फक्त होतंच. रूम्समध्ये होतंय? नाही, नाही. हॉलमध्ये पण होतं. कारण की आता ही खूप मोठी जागा आपल्याला दिसते आणि ती मोठी जागा फक्त एकाच लोकेशनसाठी आपण नाही यूज करू शकत. हं. म्हणजे ते मी तरी मानेन की वेस्ट ऑफ तुमची म्हणजे वेस्ट ऑफ स्पेस आहे ते. बरोबर. समजा तुम्ही एक एवढी जागा, एवढी मोठी जागा फक्त एकच लोकेशन म्हणून यूज केली तर. हं. कारण की आपण नाटकात पण बघतो की स्टेज असतं. हो. स्टेजवरती एकच एवढीशी जागा वेगवेगळ्या प्रकारे दाखवली जाते. सो हा आमचा स्टेज आहे. हां. हे आमचं लोकेशन म्हणजे आमचा स्टेज आहे आणि इकडे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेट लावतो. सो ही जी जागा हां. आहे इकडनं, सो इकडे हॉल असताना इकडे सोफा वगैरे सगळ्या आहेत गोष्टी. हं. पण जेव्हा आमचे वेगळे सीन किचन मधले सीन होतात, डायनिंग एरियातले सीन होतात. आता मध्ये एक एपिसोड झाला जिथे लहान पोरं ते चमचे वगैरे वाजवत होते वाजवतात. याला हां. आणि मी त्यांच्याकडे जातो. सो इकडे एक वॉल टाकली गेली अच्छा, अख्खी इथेच? इकडे. ओके. ही अख्खी जागा जी आहे तिकडे वॉल टाकली गेली आणि ती
मेक बिलीव्ह वॉल आहे, म्हणजे ती खरी ऍक्च्युअल नाही, ती प्लायची वॉल असते, राईट. लाकडाची असते. आणि ती वॉल अख्खी सेटअप केली जाते, त्याच्या मागे डायनिंग टेबल वगैरे इकडे लागलं जातं. आणि तुम्ही जर इकडे याल ह्या बाजूला, तर आता इकडे हा हॉलचा अख्खा सेटअप आहे. आणि ही जी जागा आहे, जी माझ्या आईची म्हणजे सुलक्षणा सूर्यवंशीची ही जागा असते, ओके. इकडे तिची चेअर लागते, हा तिचा एक कॉर्नर आम्ही बनवलाय. ओके. सो ही जी भिंत जी दिसते ती पण खोटी भिंत आहे, ओके. हे ऍक्च्युअल नाही, हे पण लाकूडच आहे. म्हणजे एक Yes. प्लाय आपण ज्याला हा, म्हणतो, हा. तो प्लाय आहे हा अख्खा. ह्याच्या मागे ओटा आहे. ओह, सिरियसली? ह्याच्या मागे ऍक्च्युअल भिंत घराची, अच्छा. आणि त्याला लागून ओटा आहे. तो ह्या भिंतीच्या मागे पण ओटा आणि एक खिडकी आहे. अच्छा. सो जेव्हा डायनिंगचा एरिया वगैरे लागतो, तर ह्यालाच ह्या वॉल्स काढून एक ओटा इकडे टाकला जातो, मागे पण ओटा असतो. सो अशा प्रकारे इकडे हे क्रिएट केलं जातं. ओके. आणि सो ही वॉल जी आहे ती तिकडे लावली जाते. मग हॉलचा सीन असेल तर ती वॉल काढून इकडे शिफ्ट केली जाते. ओके. आणि ह्याच्या मागे जे आता तू म्हणालास ते आपल्याला कदाचित कॅमेऱ्यातनं थोडंफार दाखवता येईल, सो आपण ते हा, दाखवायचा प्रयत्न ये. करूया. इकडे ह्या जागी ह्याच्या मागे जर बघितलं तर अख्खा ओटा, काही सामान पण ठेवलेलं आहे, तर या तुम्हाला दिसेल, खिडकी वगैरे सगळे. सो आणि तिथे जे डोर दिसतंय त्या डोरच्या मागेही काही आहे? नाही, त्या डोरच्या मागे आता मागची सगळी बाजू आहे, बाजू आहे. बंगल्याची मागची हा, बाजू. बंगल्याची मागची बाजू आहे. तर तो डोर आम्ही आता पुढे जाऊन कुठल्या तरी प्रकारे यूज करू. आता ही एक साइड आहे. आता या हा. साइडला आपण आलोय म्हणून तर ही एक साइड आणखीन एक्सप्लोर करूया. इथे अशा दोन बाजू आहेत. हा. इथे एक रूम आहे हा. आणि इथे पण माझ्या मते एक हो, room आहे. तिकडे पण एक रूम आहे. तिकडे देवारा म्हणून. हे घोडे खोटे आहेत, हे फक्त पेंटिंग आहे, हे फक्त दाखवतोय मी. हे पेटावाल्यांना पण सांगण्यात म्हणजे मी सांगतो की हे खोटे आहेत. हा वाघ आहे आणि हा वुल्फ आहे, हा. लांडगा आहे. हा. तर हे सगळे पण खोटे आहेत. हा. हा. तर So ती ती रूम की ती हा. आता सध्या कशा गोष्टींसाठी वापरतोय आता सध्या तरी पंखा ठेवण्यासाठी आणि आमच्या सगळ्या ज्या टीम मेंबर्स आहेत, आमचे क्रू मेंबर्स, हा. त्यांना वारा घेण्यासाठी ठेवलेली आहे. पण अच्छा, इकडे आता ही एक काळोख bedroom आहे. आहे, पण yes. ही तर बेडरूम आणि तसं दाखवतंय. हम्म. हा, नाही नाही, थांबा, तुम्ही पण दिसू द्या. हा, आमचे कॉस्ट्युम डिपार्टमेंटचे दादा आहेत, ते इकडे वारा खात आहेत. बाहेर खूप गरम आहे कारण की. तर ही अख्खी रूम आहे. ही पण एक रूम म्हणून आम्ही दाखवतोय. ह्याला काही शीट वगैरे किंवा काही इकडे मॅजिक केलं जात नाही अजूनपर्यंत तरी. नाही, काही माहित अजूनपर्यंत नाही. इकडे आपण फार वेळ थांबू शकतो कारण की पंखा आहे. आमचे जेव्हा मी शूट करतो ना, तेव्हा एका वेळेला असं होतं की अरे इथे खूप गर्दी होती आणि ती गर्दी अचानक गायब झालेली. मग आम्ही फिरत फिरत या रूम मध्ये जेव्हा येतो तेव्हा सगळे इकडे असतात. ओके. कारण की इकडे एसी लागतात, नंतर फॅन लागतो, so अच्छा. अख्खी रूम गार होते. सो भरपूर लोक इकडे असतात. पण इथे वरती आपल्याला असं वाटतं की ही रूम आहे तर वरती सगळं आपलं काय म्हणते सिलिंग असेल हा. किंवा पॅक असेल सगळं, पण आता तुम्हाला जर वरती दिसतील तर हा. खरे पत्रे आहेत आणि हा. तिथे थोडासा वरचा जो लाईट सेटअप असतो हो. जो आपण बऱ्याच सेटवर पाहिला आहे तो लाईट हो. सेटअप आपल्याला इथे पाहायला मिळतो. सो इकडे तुम्ही बघू शकता की ट्रस लागलेले आहेत, अल्युमिनियमचे एक बार्स आहेत. आणि हे सगळं नंतर पीओपीचं सगळं एक फॉल सिलिंग सारखं केलेलं आहे. Yes. तर त्या फॉल सिलिंगच्या आधारे लाइटिंग केलं जातं. आता पलीकडची साईड बघूया. आता हा. सध्या हा कुठला रूम नसल्यामुळे आपण इन डिटेल की बाबा कपाटात काय आहे, हा, इथे नाही, वॉर्डरोब असं मध्ये काही काय आहे, हे आता आपण चेक करू हो. शकत नाही. पण आता एक समोर आणखीन एक स्पेस आहे, तर ती रूम म्हणता येईल शुभंकर, कारण तिथे डोर नाहीये, ती ओपन स्पेस वाटते. सांगतो आता. येस. फक्त सो जाओ, कुछ नहीं, आपको ऐसा VFX में निकाल देंगे. बहुत बजट है अपने पास. लोकमत फिल्मी है. बैठ बैठ. पण ही फक्त देवाऱ्याची रूम आहे का अदरवाईज आणखीन इथे? सो ही आत्तापुरती तरी देवारा म्हणून वापरला जातोय. पण इकडे समजा अजूनही कुठली रूम क्रिएट करायचीच असेल तर आमची सेटिंगची टीम इकडे बेड टाकू शकते. माणसं तर आहेत झोपलेली, सो इकडे बेडही आम्ही त्यांच्या खाली टाकू
आणि वेगवेगळ्या प्रकारचे इकडे अजून गोष्टी ऍड होऊ शकतात. हम्म. सो ही स्पेस तर आहे, ही आता कशी क्रिएट करायची, इथे काय क्रिएट करायचं हे आता सेटिंग आणि त्या सीन्स नुसार आम्ही डिसाईड करू. सो ही ओपन स्पेस आहे, ही ओपन स्पेस कशा आहे. वेगवेगळ्या प्रकारे आम्ही यूज करू शकतो. ओके. सो आणि डोअर जर अगदीच दाखवायचा असेल हा तर कुठला तरी वेगळा डोअर आत गेलं, हा. इधर वार आहे. गुड नाईट म्हणावं लागेल आधी त्याला. तुला म्हणावं लागेल हा. गुड गुड नाईट. झोपू दे. पण त्याला जराही जाग नाही आली, तो इतका शांत झोपलेला आहे. तू मला काय बघशील झोपणं? मला तर आता लोकमत फिल्मी येणार म्हणून मी उठलोय. आता माझी रूम दाखवतो. हा. येस. सो ही माझ्यासाठी सगळ्यात माझी जवळची रूम म्हणजे हा. माझी आलोकची रूम. हा. तर ह्या रूमसाठी ना खूप खूप विचार केला गेलाय, म्हणजे क्रिएटिव्हपासनं म्हणा किंवा आर्टचे अख्खी जी टीम आहे किंवा माझे सुद्धा काही इनपुट्स आहेत. सो ह्या रूमसाठी म्हणजे आलोकचं जे कॅरेक्टर ज्या प्रकारे दाखवलंय ना, हम्म. तो ओसिडिक आहे, त्याला नीट सगळ्या गोष्टी लागतात आणि जशाच्या तसं असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी नीट ठेवल्या पाहिजे, लाईनीत ठेवल्या पाहिजे, ते प्रॉपर ठेवल्या पाहिजे. सो अशी ना खूप प्रयत्न करून आणि खूप विचार करून ही अशी प्रॉपर रूम बनवायचा प्रयत्न केला. हम्म. आत्ता कसं आहे की आता आमचे जे सीन्स आहेत ज्याच्यात मी दुसरीकडे बरोबर. असं दाखवलंय, दुसरी रूमकडे, तर तिकडची जी रूम आहे ना ती तशा प्रकारे परत क्रिएट केली गेली. ओके. सो ही रूम जेव्हा आत्ता काही शूट नाहीये तेव्हा आम्ही बाकी सगळ्या गोष्टी ठेवतो, पण जेव्हा इकडे सीन लागतो हे म्हणजे एक चुटकी बजा के ना अख्खा सेटअप चेंज होतो इकडचा. ओके. म्हणजे इकडे अख्खे माझे सगळे कलर्स लागतात, हम्म. पेंटिंग्स लागतात, इकडे पेंटिंग ठेवलेलं असतात, वरती काही गोष्टी लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी ना इथे ॲब्सोल्युटली चेंज होऊन जातात. आता इकडे पण हे जे कपाट आहे, हो. त्या कपाटात आय गेस लिहिलं आहे की नाही, आम्ही ह्याच्यावरती लिहिलं होतं, नाही इकडे ना आधी आम्ही जे कप्पे टाकतात त्या कप्प्यांवरती सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे लिहिलं होतं, कारण की आलोकचं कॅरेक्टर असं दाखवलंय की तो दिवसाला तेच कपडे घालणार. अच्छा. ओके. समजा सोमवार आहे तर सोमवारच एक असतं. सो आम्ही एक सीन पण केला जिथे त्या हँगरवरती लिहिलं होतं की गुरुवार, अच्छा. तो गुरुवारी हे घालणार, शुक्रवारी हे घालणार, शनिवारी रविवारी वॉट एव्हर. सो आधी तर आम्ही कप्प्यांना तेथे नावं दिलेली, पण नंतर त्या हँगर्सला तसं तसं दिलं गेलं. हम्म. सो अशा प्रकारे ही अख्खी आहे सेटअप. आता ही पण खिडकी जी आहे हा. ती उघडून बाहेर लाइटिंग केलं जातं, ओके. इकडे परत टॉप लाइटिंग वगैरे सगळ्या गोष्टी अच्छा. त्याच तशाच आहेत. सो पण आणि आता ही पण एक मजा आहे की हे जे ड्रॉवर्स वगैरे दिसत आहेत हो. हे ऍक्च्युअल ड्रॉवर्स नाहीच आहे. हा, मी तेच विचारलं की ह्याच्यातल्या कुठल्या गोष्टी खोट्या आहेत, भासवणाऱ्या आहेत, अशा कुठल्या गोष्टी आहेत? सो दाखवतो. सो हा ड्रॉवर तर उघडला जातो, पण हे काहीच नाही, अच्छा. हे नाही उघडलं जात. तिकडचे ड्रॉवर्स आहेत ते पण फक्त मेक बिलीव्हचे ड्रॉवर्स आहेत, ते उघडले नाही जात. सो अशा वरचे पण काही कप्पे आहेत ना त्या कपाटाचे, ते पण फक्त तसेच कप्पे आहेत, ते उघडले नाही जाणार. ओके. सो अशा प्रकारे काही काही गोष्टी आहेत जे तिकडचे पण काही ड्रॉवर्स आहेत ते पण उघडले नाही जाते, पण ते तसे बनवलेले. ओके. सो जेव्हा कधी, कारण की नेहमी काय ड्रॉवर्स यूज नाही त्याच्यात होणार, हा यूज नाही. काही राहणार नाही आणि म्हणजे अगेन दिस इज स्मार्ट वर्क. हम्म. परत ते कप्पे बनवा, मग ते हे हा. काही नाही, एक आपण बनवलं त्याच्यावरती लाईन्स केलेल्या आहेत आणि तसं तसं ठेवलेलं आहे. तर तशा प्रकारे मेक बिलीव्हचं सगळं एक वातावरण इकडे आहे. छान सुंदर सेट सफर घडवली आहे, पण मला एक आवर्जून विचारायचं वाटेल की ही जी तुझी रूम आहे, एकतर आर्ट स्टुडिओ किंवा आर्टिस्टिक रूम आहे. हा. शुभंकरही स्वतः त्याच्या आर्ट मध्ये रमलेला असतो जेव्हा तो घरी असतो. आपण हो. आपलं घर हो. सुट्टी केलेलं आहे तेव्हा आपण ते हा. बघितलंच होतं. हा. हे सगळं कलर आणि हे सगळं बघितल्यानंतर कुठेतरी शुभंकर मध्ये ते येतं का की आपण हे आर्टिस्ट आहोत आणि कधीतरी असं रमतोच त्याच्यात?
खरं मला ना पेंटिंग्स खरंच खूप आवडतात हां. आणि म्हणजे मी जर ॲक्च्युली खरं म्हणायला गेलं तर मला पेंटिंग्स खरंच येत नाही आणि जेवढं केवढं मी पेंटिंग्स आणि मला जेवढी लोक ओळखतात हं. तेच मला विचारतात की काय हे जे पेंटिंग केलेले आहेस तू हां. ते खरंच तू केलेस मी म्हणलं शक्यच नाही मला पेंटिंगचा मला प सुद्धा येत नाही हं. पण मला त्याची खूप आवड आहे हं. आणि मला पेंटिंग्स खूप चांगले सीनरी दिसणारे लँडस्केप्स हे सगळे बघायला खूप आवडतात आणि ते जसं म्हणजे फोटोग्राफ असेल किंवा पेंटिंग जरी केलं असेल ते पण खूप आवडतं आणि इकडे ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यातल्या मला तरी वाटतं की म्हणजे जेव्हा कधी म्हणजे आता मला तर नकोच आहे की ही सिरियल कधी एंड व्हावी पण मी जेव्हा कधी कुठलेही माझे प्रोजेक्ट संपले ना मी तिकडची एक गोष्ट तर कुठली तरी ठेवली आहे माझ्यासोबत तर इकडची पण मी गायब करणार आहे हं. काही पेंटिंग्स इकडच्या मी गायब करणार ज्या ओके. आमच्या प्रोडक्शनवाल्यांना न सांगता मी गायब करणार आहे पण सो आणि ते माझ्या घरी मी नक्कीच लावणार वाह! कारण की ती आठवण असते वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जेवढे केवढे वर्ष सिरियल असते आपल्यासोबत हे हे आता हे माझं एक दुसरं जगच झालंय हं. आणि भरपूर ऍक्टर्स हे रिलेट करू शकतात जे मी बोलतोय येस. पण इकडे तुम्ही स्वतःचं काही घेऊन येता आणि तुमच्या घरी सुद्धा इकडचं काही घेऊन जाता सो मला तरी असं वाटतंय की मी इकडचं कुठलं तरी पेंटिंग नक्कीच घेऊन जाणार आहे घरी वाह! तर खूप छान आणि छान सेट सफर आम्हाला घडवलीस तू. काही मॅजिक आम्हाला सांगितलंय, काही हा पडद्यामागच्या गोष्टी आम्हाला दाखवल्यास, काही टेक्निकल गोष्टींची हा आम्हाला जाणीव करून दिलीस. पण ह्या सगळ्यात आत्ता सेटवर तुम्ही सगळे कलाकार आहात आणि आत्ताच्या सीनची काय तयारी सुरू आहे ते आम्हाला जाता-जाता तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. सो आत्ता सीनची जी तयारी आहे ते आमचा एक प्रोमो गेलेला आहे आणि त्याचं मेन फक्त माझे क्लोजेस आणि कटिंग राहिलेले जे आम्ही काही दिवसांपूर्वी एक शूट केलं होतं अख्खा मास्टर आणि त्याचे क्लोजेस जे आहे क्लोज शॉट्स असतील किंवा 2 शॉट असतील हे सगळे आता राहिलेले आहेत ते हं. आता आम्ही करतोय ओके. दुसऱ्या लोकेशनवरती दुसरे ॲक्टर्स ऑलरेडी शूट करताय. ऑलरेडी वेगळं शूट करतायत सो आमचं 2 युनिट स्प्लिट युनिट चाललेलं आहे इकडे पण काही शूटिंग चाललंय तिकडे पण काही शूटिंग चाललंय कारण की मला असं वाटतं की पाठराखीण हा खूप मोठा शो आलाय हं. स्टार प्रवाहावरती आणि सोहम प्रोडक्शन्स ज्या प्रकारे मेहनत घेत आहे ह्या शोसाठी हं. आणि सगळे ॲक्टर्स ज्या प्रकारे मेहनत घेत आहेत ना ते आम्हाला असं आहे की आम्हाला कुठलीच कसर सोडायची नाही आहे सगळं परफेक्ट असलं पाहिजे हं. आणि त्यासाठी त्या मेहनतीने आम्ही जरी स्प्लिट युनिट करायला लागत असेल डबल युनिट असेल किंवा एक्स्ट्रा आम्ही काम करत असू तरी ना कोणालाही तसा तसा थकवा नाही आहे हं. सगळे आपापले प्रॉपर रेस्ट करून सगळ्या त्याच एनर्जीने सेटवर येतात वाह! आणि तशा प्रकारे काम करतात हं. म्हणजे ते सगळ्यात लहान जे आमची 2 पोरं आहेत हं. तिथपासून आमच्या नाईक वैद्य घरातली जी आजी आहे हं. त्यासुद्धा त्याच वाह! एन्थुझियाझमने येतात आणि त्याच एनर्जीने येतात आणि इकडे काम करतात सो हं. ती एनर्जी राहतेच सो कधी कधी असं होतं की आज जो मी सीन केलाय त्याचंच काम करतोय कधी कधी असं होतं अरे परवा आपण हे केलं होतं हो. त्याचं काही कटिंग करायचंय सो तो मूड ते थॉट्स आपल्याला डोक्यात ठेवायला आणावे लागतात ॲज अन लागतात. ॲक्टर आणि हं. अख्ख्या टीमला सुद्धा आणि त्या प्रकारे आम्ही इथे काम करतो हं. सो ती पण एक मॅजिक तोही जुगाड आम्ही आता करूच येस. सो ही पडद्यामागची दुनिया आहे, जे आपल्याला पडद्यावर दिसतं. त्याच्यामागे केवढी मेहनत असते. अर्थात आर्ट टीम असेल, आर्ट डिपार्टमेंट असेल किंवा लाईट, कॅमेरा ह्या सगळ्या गोष्टी असतील. या कुठेतरी एवढी मेहनत करतात म्हणून कलाकारांचं एवढं छान काम तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. आणि हेच आपलं एकंदरीत ह्या सेट सफरची जी मेन आयडिया आहे ती हीच आहे, की तो तुमच्यापर्यंत पोहोचावा. आणि शुभंकरने खूप छान प्रकारे आपल्याला सेट सफर घडवली आहे पाठराखीण या मालिकेची. आणि आत्ता आपण पुढे-पुढे पुन्हा जेव्हा येऊच सेटवर तेव्हा आणखीन काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतीलच. सो थँक सो मच आत्तासाठी इतकी छान सेट सफर आम्हाला घडवलीस त्यासाठी. थँक्यू आणि थँक्यू हा सेगमेंट तुम्ही करताय कारण की लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचणं खूप गरजेचं आहे कारण की आपण म्हणजे मी त्यांना ब्लेम नाही करत मी कोणालाच कधी ब्लेम नाही करणार पण आपण 30 सेकंद कुठली तरी गोष्ट बघतो बरोबर. आणि 30 सेकंदावरून गोष्ट अशी 30 सेकंदात निघून जाते हं. पण त्याच्या मागे 3 तासाची जी मेहनत आहे आणि राइट. 300 लोकांची जी मेहनत आहे ना हं. ती लोकांपर्यंत कधीच नाही पोचत आणि तो त्यांचा पण दोष नाहीये ना आमचा दोष आहे ना त्यांचा दोष आहे हे बरोबर. लोकांपर्यंत पोचतच नाही तर मग कसं काय करणार आहे राइट. सो थँक्यू सो मच येस. मी लोकमत फिल्मीचे पण खूप आभार मानतो की हा सेगमेंट करतात लोकांपर्यंत हे पोचवलं जाते म्हणून मी काही टेक्निकल टर्म्स आणि हो. जरा थोडं इन डिटेल पण सांगितलं येस. कारण की हे लोकांपर्यंत कळलंच पाहिजे हं. पोचलंच पाहिजे हं. सो थँक्यू सो मच येस. थँक